का सोडली असेल तर गावातला सरपंच, अरे गाव आमचं आहे, दहशत आमची, गावातला सरपंच ओबीसी होतोय, गावातलं पंचायत राजमधलं आरक्षण यांच्या पोटामध्ये दुखतंय आणि मग गाव आमचा, गावात दहशत आमची, राजकारण आमचं, वतनदार आम्ही, जागीरदार आम्ही, कारखानदार आम्ही आणि झेंड्याची दोरी कोण वरतोय? त्याचं कारण असं आहे 73व्या घटना दुरुस्ती अन्वये ओबीसींना ज्यावेळी पंचायत राजमध्ये आरक्षण मिळालं, SC STचं 20% आणि ओबीसींचं 27% झालं 50-55%. आणि मग गाव आमचा, गावात दहशत आमची, राजकारण आमचं, वतनदार आम्ही, जागीरदार आम्ही, कारखानदार आम्ही आणि झेंड्याची दोरी कोण वरतोय? एखादा नाभिक, एखादा लोहार, एखादा सुतार, एखादा धनगर, एखादा वंजारी, एखादा माळी. मराठा कम्युनिटी ही डॉमिनेटिंग कास्ट आहे, हे माझं म्हणणं नाही, हे सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे. मराठा कम्युनिटीचं विधानसभेमधलं प्रतिनिधित्व, मराठा कम्युनिटीचं कोऑपरेटिव्ह सेक्टर मधलं प्रतिनिधित्व, मराठा कम्युनिटीचं दूध संस्था असतील किंवा साखर कारखानदारी असेल किंवा DCC बँका असतील तिथलं प्रतिनिधित्व, मराठा समाजाचं एकूण महाराष्ट्राच्या निर्णय प्रक्रियेमधलं, शासन प्रशासनामधलं, लॉ अँड ज्युडिशरी मधलं प्रतिनिधित्व हे सुप्रीम कोर्टाच्या म्हणण्याप्रमाणे हे त्यांच्या प्रमाणापेक्षा दुप्पट तिप्पट आहे. आणि मग रिझर्वेशनचा मूलभूत अर्थ, मूलभूत बेसिक तत्व हे आहे की सामाजिक दृष्ट्या मागास असलेल्या लोकांना हे प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, त्यांना निर्णय प्रक्रियेमध्ये घेतलं पाहिजे, सिव्हिलायझेशनच्या प्रक्रियेमध्ये घेतलं पाहिजे, एज्युकेशन मध्ये घेतलं पाहिजे, म्हणून रिझर्वेशन आहे. रिझर्वेशन ही काही गरिबी हटाव किंवा लाभाची योजना नाही. रिझर्वेशन म्हणजे हे सामाजिक प्रतिनिधित्वाची भाषा बोलणार रिझर्वेशन आहे. आणि मग असं जर होणार असेल, हे बघा, मला जरांगे साहेबांना, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना, महाराष्ट्राच्या 2 उपमुख्यमंत्र्यांना माझा एक सवाल आहे. सगळे सोयरे या शब्दाचा अर्थ काय? अधिसूचनेमध्ये सगळे सोयरे या शब्दाचा समावेश करण्यासाठी मनोज जरांगे हे आग्रही होते आणि तसं झाल्याने आंदोलनाला यश आल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी 27 जानेवारीला स्पष्ट केलं. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळण्याची मागणी करताना मनोज जरांगे पाटील यांच्याकडून नोंदी सापडल्याच्या सगळ्या सोयऱ्यांना देखील कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं अशी मागणी लावून धरण्यात आली. त्याचबरोबर प्रामुख्याने जरांगे पाटलांनी आईची जात कुणबी असेल तर आईची जात मुलांना लावण्यात यावी अशी मागणी केली होती. मागे आम्ही 7 महिन्यांचा वेळ सरकारला दिलाय. काय केलंय सरकारने? 7 महिन्यात आणि आणखी थोडे दिवस थांबा म्हणतायत. मागचे 7 महिने सरकारने काहीच केलेलं नाही. हा काही 7 महिने साधा वेळ नाही असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. तर पक्ष काढणार का या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी सरळ शब्दामध्ये एकच व्याख्या सांगितली की मराठा समाजच हा आमचा पक्ष आहे, आम्ही कुठल्या पक्षाशी काहीही देणं घेणं नाही. त्याचबरोबर ते असं देखील म्हणालेत की अजित पवारांना हा शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष देण्यात आला असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावरती जरांगे पाटील म्हणालेत की राजकारण्यांशी आपल्याला काही एक घेणं देणं नाही आहे, कारण त्यांच्याकडे डाव टाकले जातात, त्यांच्याकडे घुसखोरी होते, त्यांच्याकडे घूस दिल्या जाते किंवा तत्सम पद्धतीचे वाक्य त्यांनी यावेळेस आवर्जून काढले.